अल्पवयीन मुलीला पळवून नेऊन अत्याचार करणाऱ्या आरोपीला जन्मठेपेची शिक्षा. पुसद जिल्हा न्यायालयाचा मोठा निर्णय. एका अल्पवयीन मुलीवर झालेल्या लैंगिक अत्याचार आणि ॲट्रॉसिटी प्रकरणात पुसद जिल्हा न्यायालयाच्या न्यायमूर्ती श्रीमती S.J. रामगडिया यांच्या न्यायालयाने एक ऐतिहासिक निकाल दिला आहे. सरकारी वकील रवी केशवराव रुपूरकर यांनी सशक्त बाजू मांडल्यानंतर न्यायालयाने आरोपीला दोषी ठरवून जन्मठेपेची कठोर शिक्षा सुनावल्याने संपूर्ण पुसद शहरात आणि सामाजिक क्षेत्रात या निर्णयाचे स्वागत होत आहे. नोव्हेंबर 2015 मध्ये पुसद ग्रामीण पोलीस स्टेशनच्या हद्दीत आरोपी अमोल मांगीलाल राठोड याने एका 16 वर्षीय अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून आणि फूस लावून पळवून नेले होते. त्यानंतर त्याने तिच्यावर वारंवार लैंगिक अत्याचार केले. पीडिता ही अनुसूचित जाती जमाती प्रवर्गातील असल्याचे माहीत असूनही आरोपीने हे कृत्य केले होते. पीडितेच्या वडिलांच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा नोंद केला होता. सदर घटनेचा प्राथमिक तपास पोलीस निरीक्षक वनदेव कापडे तर संपूर्ण तपास तत्कालीन उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर अश्विनी पाटील यांनी केला. या प्रकरणाची सुनावणी अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीमती S.J. रामगडिया यांच्या न्यायालयात पार पडली. सरकारी पक्षातर्फे ॲडव्होकेट रवी रुपूरकर यांनी सादर केलेले पुरावे आणि 9 साक्षीदारांची साक्ष ग्राह्य धरून न्यायालयाने आरोपीला दोषी ठरवले. ॲट्रॉसिटी कायदा कलम 3(2)(V) अन्वये आरोपीला जन्मठेप आणि 25,000 रुपये दंड. लैंगिक अत्याचार कलम 376 10 वर्षे सक्तमजुरी आणि 25,000 रुपये दंड. अपहरण कलम 363 366 3 वर्षे सक्तमजुरी आणि दंड. न्यायालयाने दंडाच्या एकूण रकमेपैकी 60,000 रुपये पीडित मुलीला नुकसान भरपाई म्हणून देण्याचे आदेश दिले आहेत.